ज्या सर्किट मध्ये डीसी करंटच्या वहनासाठी अखंड मार्ग असतो त्या सर्किटला डीसी सर्किट म्हणतात। साधे विद्युत सर्किट, जनरेटर मध्ये निर्माण झालेला करंट जनरेटरच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडून फ्यूज म्हणजे संरक्षण साधन, स्विच म्हणजे नियंत्रण साधन, लॅम्प म्हणजे कंझ्युमिंग डिव्हाइस यांच्या मार्गे जनरेटरच्या निगेटिव्ह टर्मिनल कडे आणण्यासाठी पूर्वनियोजित केलेल्या जोडणीला साधे विद्युत सर्किट असे म्हणतात। या सर्किट मध्ये विद्युत शक्ती निर्माण करण्यासाठी जनरेटर अथवा बॅटरी वापरतात। यांनाच सोर्स म्हणजे माध्यम म्हणतात। इलेक्ट्रिक करंट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी वापरलेल्या या घटकास वायर म्हणतात। जनरेटरच्या संरक्षणासाठी वापरलेल्या साधनास सेफ्टी डिव्हाइस उर्फ फ्यूज म्हणतात। सर्किट मधून वाहणाऱ्या करंटचा मार्ग जोडण्यासाठी अथवा तोडण्यासाठी वापरलेल्या घटकास कंट्रोलिंग डिव्हाइस उर्फ स्विच म्हणतात। विद्युत शक्तीचा वापर करून घेणाऱ्या घटकास लॅम्प किंवा लोड म्हणतात। सोर्स, सेफ्टी डिव्हाइस, कंट्रोलिंग डिव्हाइस, लॅम्प आणि त्यांना जोडणाऱ्या वायर या सर्वांना मिळून सिंपल इलेक्ट्रिक सर्किट असे म्हणतात। आकृतीच्या सहाय्याने मी तुम्हाला सिंपल सर्किट काय समजावून सांगतो। याच्यामध्ये हा सोर्स म्हणजे जनरेटर किंवा इथे बॅटरी असू शकते। जनरेटरच्या संरक्षणासाठी वापरलेला हा फ्यूज म्हणजेच कंट्रोलिंग डिव्हाइस, विजेच्या प्रवाहाचा मार्ग जोडण्यासाठी किंवा तोडण्यासाठी वापरलेला हा स्विच आहे, यालाच कंट्रोलिंग डिव्हाइस म्हणतात। हा लोड आहे म्हणजे लॅम्प आहे, विद्युत ऊर्जेचं प्रकाश ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी हा वापरलेला आहे। अशा सर्किट मध्ये जनरेटरच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडून विजेचा प्रवाह फ्यूज कडे, फ्यूज मधून स्विचच्या एका टोकापर्यंत, स्विच मधून तो लॅम्पच्या एका टोकापर्यंत येतो आणि लॅम्प मध्ये जाऊन लॅम्पच्या दुसऱ्या टोकामधून परत तो जनरेटर कडे येतो। यालाच कन्व्हेन्शनल करंट असे म्हणतात। आता इथे पहा, इथे तुम्हाला असं दिसेल की जनरेटरच्या निगेटिव्ह टोकाकडून करंट वाहत वाहत तो असा लॅम्प मध्ये आला, लॅम्प मधून बाहेर पडला, स्विच मध्ये आला, स्विच मधून शिरून तो फ्यूज कडे आला, फ्यूज मधून असाच परत फिरला आणि इकडे जनरेटरला मिळाला। याला इलेक्ट्रॉनिक्स करंट असे म्हणतात आणि या करंटची दिशा या आधी पाहिलेल्या पण कन्व्हेन्शनल करंटच्या विरुद्ध असते। आता आपण क्लोज सर्किट म्हणजे काय ते पाहूया। ज्या सर्किट मध्ये लॅम्प अथवा लोड मधून करंट वाहतो आणि कार्य घडतं त्या सर्किटला क्लोज सर्किट म्हणतात। ही आकृती पहा। आकृतीत दाखवल्याप्रमाणे जनरेटरच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडून हा करंट फ्यूज मध्ये येतो, फ्यूज मधून स्विच मध्ये आला, स्विच चालू असताना तो स्विचच्या दुसऱ्या टर्मिनलला गेला, तिथून तो लॅम्पला गेला, लॅम्पच्या आतून बाहेर पडला आणि मग इकडनं येऊन असा इकडे येऊन परत जनरेटर कडे गेला। त्यामुळे काय होतं, हा लॅम्प लागतो। यालाच क्लोज सर्किट असं म्हणतात आणि उपयुक्त कार्य घडते। अशा सर्किट मध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर दुसऱ्या ऊर्जेत होऊन करंट मर्यादित प्रमाणात वाहत असतो। अशा सर्किटचा रेजिस्टन्स हा नेहमी मध्यम असतो। ओपन सर्किट, ज्या सर्किट मध्ये करंटचा मार्ग तुटला जातो किंवा तोडला जातो अशा सर्किटला ओपन सर्किट म्हणतात। आता हे आकृतीमध्ये पहा म्हणजे तुम्हाला ओपन सर्किट समजून येईल। या सर्किट मध्ये बघा की आपण वायर इथून जोडलेली आहे, इथून इथं आले, इथून इथपर्यंत आली आहे, पण इथे मात्र तो स्विचच्या द्वारे
आपण ती तोडलेली आहे. त्यामुळे काय होईल की या सर्किट मधनं प्रवाह वाहणार नाही. जेव्हा असं घडतं तेव्हा त्या सर्किटला ओपन सर्किट असे म्हणतात. आता या सर्किट मध्ये काय झालंय, इथे फ्यूज गेलेला आहे. फ्यूज जाणं हे सुद्धा ओपन सर्किटच आहे. या सर्किट मध्ये इथं वायर तुटलेलं आपल्याला दिसतंय ना, हे सुद्धा ओपन सर्किटच आहे. आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली ओपन सर्किट काय ते समजावून सांगतो. हे पहा, हे स्विच बंद झालं म्हणजे त्याला ओपन सर्किट म्हणतात. त्यामुळे लॅम्प लागत नाही. ही तुटलेली वायर म्हणजेच ओपन सर्किट. यामुळे सर्किट मधनं विद्युत प्रवाह वाहू शकत नाही. आता आपण सर्किट जर चांगल्या स्थितीत असेल तर त्याचा रेजिस्टन्स किती असतो ते पहिल्यांदा पाहूया. हा रेजिस्टन्स आपल्याला 545 ओम दाखवतो. आता बघा, जेव्हा स्विच बंद केला तेव्हा याचा रेजिस्टन्स इन्फिनिटी झाला. म्हणजेच ओपन सर्किटचा रेजिस्टन्स हा नेहमी इन्फिनिटी असतो. आता आपण शॉर्ट सर्किट पाहूया. ज्या सर्किट मध्ये फेज आणि न्यूट्रल वायर मधील कंडक्टर्स लोड शिवाय प्रत्यक्षरित्या एकमेकांना जोडले जातात, अशा सर्किटला शॉर्ट सर्किट म्हणतात. आता मी तुम्हाला एक आकृती दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. या सर्किट मध्ये बघा, या इथून एक वायर अशी जाऊन इथे मिळालेली आहे. म्हणजे ही फेज वायर हे डायरेक्टली न्यूट्रल वायरला मिळाली. याला शॉर्ट सर्किट असे म्हणतात. त्यावेळेस प्रवाह इकडे जाऊ शकत नाही आणि हा फ्यूज जातो. आता आपण शॉर्ट सर्किट म्हणजे काय ते पाहूया. यामधलं हे पॉझिटिव्ह टर्मिनल आणि हे निगेटिव्ह टर्मिनल ह्या वायरने शॉर्ट झालेलं आहे. याला शॉर्ट सर्किट असे म्हणतात. आता याचा आपण रेजिस्टन्स मोजून पाहूया. शॉर्ट सर्किट असलेल्या सर्किटचा जर आपण रेजिस्टन्स मोजला तर तो आपल्याला 0 ओम दर्शवितो. म्हणजे अशा सर्किटचा रेजिस्टन्स खूपच कमी असतो. अशा सर्किटचा अशा प्रकारे फ्यूज जातो. सर्किट मध्ये एमसीबी जर वापरला असेल तर तो ट्रिप होतो. आता आपण लिकेज सर्किट पाहूया. ज्या सर्किट मधून वाहणाऱ्या करंट पैकी काही अंशी करंट हा इन्सुलेशन मार्फत धातूची बॉडी म्हणजे कॉन्ड्युइट पाईप अथवा ओल्या भिंतीमधून वाहतो, त्या सर्किटला लिकेज करंट म्हणतात. अशा सर्किट मध्ये कारण नसताना पॉवर खर्च पडत असते आणि त्यामुळे इन्सुलेशनचे प्रमाण हे सर्वसाधारण रेजिस्टन्स पेक्षा कमी होते. तर कधी कधी फ्यूज जातो आणि कधी कधी शॉक बसतो. अशा सर्किट मध्ये जर ELCB वापरलेला असेल तर तो मात्र वारंवार ट्रिप व्हायला लागतो.